नमस्कार आणि येवकार तुमकां सगळ्यांक आयच्या ह्या खाशेल्या कार्यक्रमान. पॅन्डेमिक कंटिन्युअसली चालू आसा आणि तुमकां खबर आसा की सिच्युएशन गोंयचे खंय पाविल्ले आसा ते. गोंय इज नंबर 1 सिच्युएशनाचेर येयल्ले आसा बिकॉज ऑफ कोविड केसीस जो आमचे पळयता आमी दिसान दीस कोविड केसीस वाडत चल्ले आसा आणि हेजेर म्हाका दिसता कंट्रोला भायर ह्यो सगळ्यो केसीस पाविल्ल्यो आसा. हे सगळ्याचेर डिस्कस करतना एवरी डे आमी कोणा ना कोणाक आमच्या स्टुडियोंतल्यान उलयता, हेजेर सोल्युशन कितें आहा ते पळयता आणि सगळे जाण आपल्या तरेन कितें करपाक शकता हेजेर कंटिन्युअसली विचार एकामेका बरोबर करता. पूण आयज अश्योच ह्या सगळ्या गजालींचेर उजवाड घालपा खातीर आनीकूय खुबश्यो गजाली डिस्कस करपा खातीर आमच्या स्टुडियोन आयज ऑनलायन आमी तांच्या बरोबर इंटरव्यू करता बिकॉज कोविडाचो टायम आसा आणि आमी खंयच भायर सरूं शकना, कोणा कडेन प्रॅक्टिकली 1 to 1 पावोंक शकना. त्या खातीर आयज गोंयचे आमचे आदले डेप्युटी सीएम आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाय आयज ऑनलायन आमच्या बरोबर कनेक्ट जाता. विजय बाब येवकार तुमकां. सगळ्यात पयलो प्रश्न म्हणजे तुमकां डायरेक्ट सुरवात करता इंटरव्यूक. लोक तुमकां एनिवेज वळखता, तुमची स्पेशल परत वळख करपाची गरज ना. पॅन्डेमिक सिच्युएशन चालू आसा कम्प्लिटली, तुम्ही पळयलाच. वॉट यू फील सरकार खंयच्या दिशेन चल्ला? इज इट द प्रॉपर मॅनेजमेंट सारकें चालू आहा काय ना? पॅन्डेमिक सिच्युएशनान सरकार कम्प्लिटली अपयशी ठरला हे कळटा. आणि म्हाका दिसता कोविड सिच्युएशन ऑन द होल गव्हर्नमेंट हॅज बीन अ डिझास्टर. तुमचा आवाज गोंयान सरकारूच ना हे गोंयान सरकारान दाखोवन दिल्लें आहा. आनीक म्हाका दिसता की आज जे बॉम्बे गोवा बेंच ऑफ द बॉम्बे हायकोर्ट तांणी जे इंटरव्हेन्शन केलां हाजेर क्लियर कट अशें दिसता की सरकार खंयच्यानूच लॉकडावन म्हणटा तें नांव घेवंक सोदना. जेन्ना गोंयांत हायेस्ट पॉझिटिव्हिटी पर्सेंटेज जाल्या 52% काल पॉझिटिव्हिटी रेट आहा विच इज द हायेस्ट इन द कंट्री. काल 71 लोक आमचे गोंयकार मेल्यात. टोटल डेथ्स 1444 जाल्या. काल 3496 केसीस जाल्या विच आर ऑलमोस्ट डबल देन बॉम्बे. सो अशें दिसता की गोंयांत सरकार ना आनी ताजे खातीर कोर्टान इंटरव्हेन्शन करचें पडटा. आमी बी कोर्टान गेल्यात कित्याक सरकार आयकूंक सोदना. आनी सरकार जर आयकूंक सोदना आनी सरकार जर गोंयचे जिवीत आनी गोंयकारांचे जिवीत सरकाराक पडून उरना जाल्यार हे सरकाराचे कान धरपाक कितें जाल्यार कितें करचें पडटलें. आनी लास्ट रिजॉर्ट म्हणटा तो ज्युडिशरी आसता. म्हणून आतां ज्युडिशरीचे दारां आमी धोडायली आहा. वॉट आर युअर डिमांड्स मेन? सरकाराक आतां म्हणटा चुको करता, सरकार सारकें हँडल करिना. इफ यू आर बीन इन दॅट प्लेस जाल्यार तुमकां कितें दिसता की कितें एक्झॅक्टली थिंग्स हॅज टू बी डन? बिकॉज यू आर बीन अ डेप्युटी सीएम ऑफ गोवा ऑल्सो अर्लियर. सो तुमकां कितें दिसता की सरकारान कितें करपाची गरज आशिल्ली? फर्स्ट म्हणटा तें नेगेटिव्ह कोविड नेगेटिव्ह सर्टिफिकेट कंपल्सरी फॉर एंट्री इन टू गोवा हें जावंक जाय आशिल्लें. दुसरें म्हणल्यार लॉकडावन 15 दीस पयलीं जावंक जाय आशिल्लें. आज मेरेन वी कुड हॅव ब्रोकन द चेन. वी आर नॉट बीन एबल टू ब्रेक द चेन. तिसरें म्हणल्यार जी सगळी फॅसिलिटीज ज्यो इन्स्टॉल केल्ल्यो एट द टायम ऑफ द फर्स्ट वेव त्यो इममोबिलायज केल्यो तांणी. त्यो इममोबिलायज कित्याक केल्यो हाजें उत्तर तांकां दिवपाक ते शकना. म्हळ्यार हाजेर अशें दिसता की एक सो कॉल्ड डॉक्टर हू इज द चीफ मिनिस्टर did not even expect a second wave. When developed nations of the world like the US, the UK, Germany are going through the third wave janna they are facing, how come we reached the conclusion that we are not even going to go to the second wave? ESI hospital जे फर्स्ट बेबीच्या टायमार रेडी केल्ले आनी जे स्टार्ट केल्ले ते ESI तांणी इममोबिलायज केले. आतां परते सुरवात केल्ले आहा. हाजो अर्थ सरकारान कोविड म्हणटा ते सिरियसलीच घेवंक ना. पॅन्डेमिक सिरियसली घेवंक ना आनी अजून मेरेन सरकार पॅन्डेमिक सिरियसली घेना हो म्हजो तांचे डायरेक्ट चार्ज आहा. आज मेरेन तांची प्रायोरिटीज फिल्म शुटिंगा नाजाल्यार नोकऱ्यो एडवर्टायज करच्यो नाजाल्यार टेंडर भायर काडचे नाजाल्यार कन्वर्जना जे कितें करतात ती तांची चालू आहा. सो तांचो धंदो चालू आहा आनी गोंयचे लोक मरत आहात.
म्हणटकर काल फिल्म शूटिंग आम्ही एक व्हिडिओ पळयलो. फिल्म शूटिंगाचेर तुम्ही गेले आणि रवींद्र भवनान तुम्ही ते फिल्म शूटिंग स्टॉप केलें आणि तुमचो तो व्हिडिओ सगळ्याक व्हायरल जालो आणि आम्ही तो दाखयलो. सो यू फील आज तेजेर सर्क्युलरूय काडले ESGन की सगळ्यो फिल्म शूटिंग स्टॉप करचे म्हणून. व्हॉट यू गॉट देअर नीड टू सी, म्हणजे तुमकां कशें कळ्ळें आणि तुमी थंय कशे पावले? फातोर्डा म्हणटा तो कालचे डेटीक इज द हॉटस्पॉट फॉर गोवा. फातोर्डा आणि कलंगूट ह्या फातोर्डात म्हजो एक वर्कर जानू हिरणवाले म्हणून एक हिंदू गवळी समाजाचो एक बरो कार्यकर्तो, ताका हांवें पयर हॉस्पिटलान घाला, एस्टर म्हणटा त्या हॉस्पिटलान दनपारां सांजचो आमी ओपोजिशनाची मिटिंगेक वचून हांव परतो यो म्हणसर तो भायर पडलो. हाजो अर्थ कितें की हे हिंदू रक्षक पक्षाक हिंदूंक राखूंक हे शकनात, अशाच भशेन लोक मरत आहात आणि सरकार तांकां कांयच प्रोटेक्शन दिवंक शकना. ऑक्सिजन ना, खाट्यो ना, रेमडेसिवीर ना, व्हेंटिलेटर ना. पयर एक बायल गाडयेन भायर पडली, एक घोव तिका घेवन गेला, सकाळी फुडें दनपार मेरेन तिका बेड मेळना, ती बायल गाडयेनूच मरता. हाजो अर्थ कितें की कंप्लीट कॉलॅप्स ऑफ मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर. आणि मुखेलमंत्री आणि ताजो हेल्थ मिनिस्टर आता झगडटात. झगडून कितें दाखयतात? दे वॉन्ट टू बेसिकली डायवर्ट द टॉपिक. बेसिक थिंग इज दॅट द बक स्टॉप्स एट द चीफ मिनिस्टर्स डोर. जेन्ना गोवा ग्रीन झोन जालो तेन्ना क्रेडीट कोणें घेतलें? क्रेडीट हेच मुखेलमंत्र्यान घेतलें. आता जेन्ना गोंय रेड झोन जाता आणि जेन्ना गोंयान हायेस्ट पॉझिटिव्हिटी पर्सेंटेज जाता तेन्ना ब्लेम कोण घेतलो? हांवें घेवपाची ती काय मुखेलमंत्र्यान घेवपाची? सो ही हॅज टू रिझायन बिकॉज ही इज नॉट अप टू द मार्क. आता तुवें म्हाका प्रश्न विचारलो, तूं आशिल्लो जाल्यार तूं कितें करपाचो? आता हांव तुका सांगता कितें करपाचो तो. बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनात एक इकबाल सिंग चाहल म्हणून तो बॉम्बे म्युनिसिपल कमिशनर म्हणून अपॉइंट केलो. जेन्ना ताका अपॉइंट केलो तेन्ना पॅन्डेमिक हॅड रिक्ड हॅवक इन धारावी विच इज वन ऑफ द बिगस्ट स्लम्स इन द वर्ल्ड. ताणे एक चेस द व्हायरस म्हणून मोहीम स्टार्ट केली आणि अशे भशेन ताणे पयलीं म्हणटा तो सेंट्रल कंट्रोल रूम म्हणटा तो एबॉलिश केलो आणि तांचे थंय 21 वॉर्ड आहा, वॉर्ड वायज वॉर रूम्स केले. ही कन्सिडर्ड दीस टू बी अ वॉर. So he said that we have to treat it like a war and fight it like a war. So ते भशेन करून today their positivity percentage has reached single digit. ह्याच बॉम्बेन फिल्म शूटिंग बंद केली. ती फिल्म शूटिंगा हे वेलकम करतात हांगा हप्ते खावन. नाजाल्यार तूं म्हाका सांग, रवींद्र भवन मडगांव जंय सरकारान चूज केल्लें की हे स्वॉब कलेक्शन सेंटर म्हणून जावचें 10 दीस पयलीं, आमी काल एजिटेशन केलें म्हणून आज ते मोकळे जाले आणि आज तांणी हेल्थ डिपार्टमेंटान आणि साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान स्वॉब कलेक्शन सेंटर ते केलें. धर ते करनाशिल्लें जाल्यार आतां जे स्वॉब कलेक्शन सेंटराचो जागो जो आहा हो जागो मोकळो मेळनाशिल्लो आनी 150 बेडां मेळनाशिल्लीं आनी जीव आमचे वचपाचे आनी लोक मृत्यू आनी जावपाचे. तुमकां दिसता हेल्थ मिनिस्टर आणि सीएम यांचे दोघांचे कॉर्डिनेशन सारखे जायना? बिकॉज हेल्थ मिनिस्टर सडनली 100-200 लोक मरोंक शकता, लॉकडाऊन मागता आणि हावटेन सीएम लॉकडाऊन दिना. वेन वी आज सीएम म्हणटा आपल्याक ताचे काय खबर ना. सो समवेअर कॉर्डिनेशन सारखे ना म्हणून मॅनेजमेंटाचेर इफेक्ट जाता हे सगळे ओव्हरऑल मॅनेज करपाचे. म्हाका अशें दिसता की सीएम लॉकडाऊन म्हणटा ते उतर ताका तोंडान घेवपाक उच्चार करपाकूच ताका परवानगी ना. ताजे बॉस जे वयर बसल्या, देअर पॉलिटिकल आयडियोलॉजी अँड देअर फिलॉसॉफी इज लायव्हलीहुड्स कम फर्स्ट, लाईव्स कम लेटर. सी, कोविडाच्या सिच्युएशनान यू हॅव टू हॅव अ बॅलन्स बिटवीन लाईव्स अँड लायव्हलीहुड्स. यू कॅन्ट गो फुल्ली फॉर लाईव्स ऑल्सो अँड यू कॅन्ट गो फुल्ली फॉर लायव्हलीहुड्स ऑल्सो. यू हॅव टू बॅलन्स इट. हियर दे आर मोर कीन ऑन लायव्हलीहुड्स, धंदो, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी चालू उरूंक जाय म्हणटा ते. अरे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी चालू उरली आणि लोक मरपाक लागले जाल्यार कितें फायदो? आज ही इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी चालू उरची म्हणून तांचोच एक मंत्री म्हणटालो नेगेटिव्ह सर्टिफिकेट नाका, आमचे टुरिझम काबार जातलें. आज जे भशेन पॉझिटिव्हिटी पर्सेंटेज वाडल्या तातूंत खंयचो टुरिस्ट गोंया येतलो सांग तूं म्हाका? गोवाज इमेज विल बी इररिपेरेबली डॅमेज्ड permanently as a tourism destination.
because of the mismanagement by this government. This government does not respect talent. हांगा नो पूण एक कित्याक तांचो दिसता तुमकां ऑफिसर लॉकडाऊन कित्याक करिना अशें दिसता तुमकां सरकार बिकॉज सगळ्या पंचायतींनी आपल्या एरियेत लॉकडाऊन काडला इवन तो काल लॉकडाऊन विश्वजीत राणेच्या एरियेन सुद्धा त्यांच्या पंचायतींनी म्युन्सिपालिटीनी लॉकडाऊना खातीर डिक्लेअर केल्ल्या फुडले 15 दीस जाल्यार तुमकां कित्याक दिसता की सीएम लॉकडाऊन गोंयभर कित्याक करूं शकना अरे कित्याक ताका वयल्यान परमिशन मेळना लॉकडाऊन म्हणटे उतर घेवपाक ताजो पुलीस ऑफिसर काल फातोर्डान मोटरसायकलीचेर भोंवतात लोकांचेर लाटयो मारता पूण ताका भितर ते जे 300-400 लोक जे शुटिंगांनी एक जातात ते ताका दिश्टी पडना कित्याक दिश्टी पडना कित्याक हे सगळे ऑल दीस गायज आर पार्ट ऑफ दीस रॅकेट दीस इज देअर लॉकडाऊन इंडस्ट्री गेले खेपे तांणी मायनीचे ट्रक मेजले नाजाल्यार कोळशाच्यो ट्रिपी मेजल्यो आतां ते शुटिंगां मेजतात ही नवी तांणी इंडस्ट्री हाडल्या पयशे करपाची तांकां गोंयचे जिवीत गोंयकार लायव्स डोंट मॅटर टू देम they are concerned about making money their entire government is about profiteering their government was formed in the night without any common minimum program their common minimum program is to loot Goa that is all तुम्ही फातोर्डात कितें प्रिकॉशन्स घेतल्या कितें इनिशिएटिव्ह घेतलेल्या लोकांक फातोर्डा एरियाच्या लोकांक खातीर कम्फर्टेबिलिटी की बाबा तांच्यांनी हॉस्पिटलांत पावचे टायमार किंवा हे पॅन्डेमिकान ते म्हजे कडेन एक एम्ब्युलन्स आय वॉज फर्स्ट कॉन्स्टिट्युएन्सी इन गोवा टू हॅव अ कोविड एम्ब्युलन्स ही कोविड एम्ब्युलन्स आमी कित्याक केली कित्याक लोकांक हॉस्पिटलांत पावूंक मेळचें म्हणून आज म्हजी परिस्थिती अशी जाल्या ही एम्ब्युलन्स म्हजे कडेन आहा पूण हॉस्पिटलांत पावून हॉस्पिटलांत बेड मेळना सो पावोवपाक जाता आमच्यान सो आज आमी अशें विचार केल्लो आहा की एम्ब्युलन्सूच न्ही पूण आमी आतां ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स घेतात आमी एक वॉर्डाक एक कॉन्सन्ट्रेटर पयलीं घेतात आज सांजे म्हाका कॉन्सन्ट्रेटर 5 येवपाचे आहात म्हणटकच जो मनीस ताका सामकें ऑक्सिजनाची गरज आहा ते मनशाक एटलिस्ट टील व्हेंटिलेटर पावो म्हणून ताका आदार करपा खातीर ही सर्वीस आमी आमचे मतदारसंघा खातीर आयच्यान सुरवात करतले हाजे पयलीं ऑक्सिमिटर म्हणटा तें आम आदमी पार्टीन स्टार्ट करचे पयलीं 1.5 म्हयने पयलीं आमी ऑक्सिमिटर अशेंच व्हरून लोकांक दिल्ले आमी तेच ऑक्सिमिटर परते यूज करूंक ना आमी आसा ते ऑक्सिमिटर व्हरून तांकांच दिल्ले तांचे घरान व्हरून पावयलेले पूण आमी ताजेर एडवर्टिजमेंट करूंक ना कित्याक आमकां दिसता हें आमचें कर्तव्य आनी हो आमचो धर्म जाता की आमी फातोर्डेकारांची जिवितां आनी जीव तांचे राखपाचे आनी फॉर दॅट दे इलेक्ट मी फॉर दॅट दे गिव मी मॅन्डेट अँड आय डू माय बेस्ट टू ट्राय टू सर्व देम या तुम्ही ऑपोजिशन लिडरान मिटींग आपयली फॉर ऑल ऑपोजिशन युनायटेड तुम्ही गेले पण सीएमान 2 फावटी आपयले तरी तुम्ही मिटींग अटेंड करू ना पळय सीएमाचे मिटिंगेचो यूज कितें जाता हें तूं रोहन खंवट्याक विचार रोहन खंवट्यान भरपूर सजेशनां दिलीं एक सजेशन ताजें इम्प्लिमेंट जालें जाल्यार विचार हांव हे सीएमाचे जाणा तो एक वावर काडटा वावर काडप म्हळ्यार कळ्ळें तुका एक करपाक जाय म्हणून करता सो ताणें एक ऑपोजिशनाची मिटींग टेलिकॉन्फरन्सिंगान आपयली हें ताका दाखोवंक जाय आशिल्लें खंयच्या दिसा आपयली 2 दीस म्युनिसिपालिटीचे इलेक्शन हाडचे पयलीं इलेक्शनाक 2 दीस आसतना मिटींग जेन्ना तूं आपयता आनी हांव जेन्ना मेन कॅम्पेनर आय एम द स्टार कॅम्पेनर ऑफ माय पॅनल म्हाका खंयच्यान टायम मेळटलो कॅम्पेन सोडून मिटींग गेले आयकुपाक आनी कितलीं सजेशनां ताणें ऑपोजिशनाची आयकली आनी इम्प्लिमेंट केली ताणें सांगचें ना जाल्यार आज कोर्टान वचपाक कित्याक गरज पडटा आमकां कोर्टान इतल्या खातीर वता कित्याक आमी सजेशनां दिल्लीं तो आयकला म्हणून आमची सजेशनां कितें आशिल्लीं फर्स्ट सजेशन आशिल्लें नेगेटीव सर्टिफिकेट एट एंट्री आज कोर्टान ताका डायरेक्शन दिल्लें आहा दुसरें सजेशन कितें आशिल्लें दुसरें सजेशन आशिल्लें की लॉकडावन करचो आज कोर्टान सांगलां गिव अस अ एफिडेविट whether why lockdown is not being considered in the wake of a disaster covid management in Goa so ह्योच वस्तू ज्यो आमी उलयता ह्यो आज कोर्ट म्हणूंक लागला and court is always the final resort but today we have to resort to the court because the government doesn't listen to you because the government doesn't forget listening to us you ask Babush Monserrat तो म्हणटा तांच्याच आमदारांक ताणें मिटींग घेवंक ना 4 महिने जाले so government doesn't listen to its own people फॉरगेट द ऑपोजिशन सो तो आनी मुखेलमंत्री कितें काडटा कारण की हांव येवंक ना म्हणून हांव येवंक नाशिल्लो बरें आयलो ना हांव आयलो ना कित्याक त्या दिसा म्हाका कॅम्पेन आशिल्ली
आनी कॅम्पेन म्हाका इम्पॉर्टंट आसली, कित्याक हो मुखेलमंत्री, हो निलेश काब्राल, हो पावसकार, हो फिलीप नेरी, हे सगळे म्हणजे मतदारसंघात हो बाबू आसगांवकार, शो मस्ट गो ऑन, हे सगळे भोविल्ले आनी शेण खाले हांगा कितें केलें आनी सगळ्या सिटांनी भोंवले ते पडले ते थंय. इतले पयशे वाटले, इतलो पुलीस फोर्स वापरलो, काय जालें ना. लोकांनी दाखोवन दिलें बंगाला भशेन की आमची मान ताट आहा म्हणून, आमी स्वाभिमानी म्हणून, आनी स्वाभिमान सदांच जिखता म्हणून. येस, ओके. दुसरी गजाल, पॅन्डेमिक ज्या तरेन वाडत चल्ल्या, कालच्यो आमी जर फिगर पळयत, डेथ मॉर्टेलिटी रेट इट इज 71, म्हणजे खूब वयर फिगर्स खूब वाडिल्ले आसा. तुमकां दिसता की दिस इज बिकॉज ऑफ लेस ऑफ ऑक्सिजन सप्लाय कमी जालो आनी कितें जालो, तेज्या खातीर मॅनेजमेंट हे सारकें जायना, तेज्या खातीर डेथ रेट वाडटा काय एक्चुअल इन्फेक्टेड लोक जावन डेथ रेट वाडटा? म्हाका अशें दिसता की कोविडा खातीर लोक मरनात, मिसमॅनेजमेंटा खातीर लोक मरतात. कोविड डज नॉट कॉज मोर दॅन 1% फेटॅलिटी. सगळे कोविड जाता ते सगळे मरूंक ना म्हणजे म्हणून आसना. हांगा अशी सिच्युएशन जाल्ली आहा की ही किटां जी होम आयसोलेशनान जे लोक रावल्या तांकां किटां पावनात. तांचे टेस्ट रिपोर्ट 3-4 दिसांनी मेळटात. टेस्ट करपाक लायनी पडल्या. सो सगळे मॅनेजमेंट फेल जाल्ले आहा आनी गव्हर्नमेंटाचो एटिट्यूड कंप्लीट कॅज्युअल आहा. गव्हर्नमेंट इज नॉट एट ऑल सिरियस अबाउट गोवन लायफ्स. सो ताजे खातीर आमी एक हॅशटॅग स्टार्ट केल्लें पयले वेव्हाच्या टायमार, गोंयकार लायव्स मॅटर. म्हाका दिसता आज सगळ्यांनी हे हॅशटॅग ट्रेंड करपाची गरज आहा की गोंयकार लायव्स मॅटर. फॉर अवर चीफ मिनिस्टर हुज एडवोकेट जनरल वॉज टुडे आर्ग्युइंग इन द कोर्ट, तो म्हणटा कितें सिंधुदुर्गाचे लोक येतात तांचे कितें काय म्हणून लॉकडाऊन केलें जाल्यार हाका सिंधुदुर्गाच्या लोकांचे पडलां, हाका गोंय लोकांचे पडूंक ना. म्हणून आमी म्हणटा हो सावंतवाडीचो सरकार म्हणून, हो गोंयकारवादी सरकार आसची गरज आशिल्ली. आज जर गोंयकारवादी सरकार आशिल्लो जाल्यार गोंयची जे लोक गोंय बळी पडल्या हे महामारी खातीर ते मरपाचे न्ही, तांकां आमी राखूंक शकपाचे ही म्हाका खात्री. आनी हे आतां जावंक शकना कित्याक हे सरकाराच्यान ते जावंकूच शकना. एटलिस्ट एक बरो ब्युरोक्रेट तरी घालचो. हो इकबाल सिंग चाहल जर महाविकास आघाडीचो सरकार एक म्हणजे कसो फुडें हाडूंक शकता, जो महाराष्ट्रीयन न्ही जावन पसून ताणें बरें काम केलां, तशें जाल्यार आमी गोंयांत आमचे इतले IAS इतले एडमिनिस्ट्रेशन आसून कित्याक जायना. 1.5 कोटीचे पॉप्युलेशन जर कंट्रोल करूंक शकता बॉम्बे, जाल्यार 1.15 lakhs म्हळ्यार जस्ट 10% ऑफ दॅट आमच्यान कित्याक जायना. ब्रँड गोवा म्हणटा तो केदो व्हडलो आहा. आतां तूं सादें एक नवें जम्बो सेंटर्स जर केले, एक पणजे एक मडगांव, व्हडले जम्बो सेंटर कर, येता तितले दुयेंत आहा तांकां भितर घाल, चेन तोड लॉकडावन करून, 15 दिसान सगळे सिच्युएशन सारकें जाता. हे कित्याक जायना? पयशे ना. 300 कोटी जे लिबरेशन डे सेलिब्रेशनाक हाडिल्ले ते पयशे खंय गेले? ते तूं शुटिंगाक घाले. पळय तो रवींद्र भवनाचो चेअरमॅन सांगता ना हे शुटिंग जाता आमचे लिबरेशन डे सेलिब्रेशनाच्या पयशा खातीर. म्हळ्यार लिबरेशन डे शुटिंगा खातीर घालता, पयशे मोडा मरे ते कोविडाक. ते ना पयशे ना, लोकां कडेन पयशे मागात. इतले लोक आहा, काजिनो ओनर आहा, मायन ओनर आहात, ज्यांनी कोट्यांनी रुपया शेकड्यांनी कोटी जोडल्या गोंयचे खुस्तार. So you are blaming completely government for this. Completely blame, and it stops at the chief minister's door. The blame stops at his door. Collective responsibility is a concept, but the head of the government has to bear the blame. आणि कोण न्ही. आणि म्हाका दिसता हे जे कोण मनीस मेल्या तांच्यो फॅमिली ह्या पक्षाक आणि ह्या सरकाराक केन्नाच माफ करचे ना. पण हेच पक्ष, ह्या पक्षाक एका टायमार तुम्ही यू आर द पार्ट ऑफ दिस पार्टी आणि 2017 तुम्ही सॉरी 2017 तुम्ही बीजेपी अशेच असेंब्लीच्या पयलीं तुम्ही बीजेपीच्या अगेन्स्ट उलयल्ले आणि मागीर बीजेपी सरकारान गेले. आता परत लोक तुमचेर कशे विश्वास दवरतले की नाव यू आर अगेन टॉकिंग अगेन्स्ट दिस पार्टी? व्हॉट गॅरंटी परत एक जावचे ना? ऐक हांवें हे सगळें उलयल्लें तेन्ना मनोहर पर्रीकार गोंयांत नाशिल्लो. आमी मनोहर पर्रीकाराक मुख्यमंत्री केलो, आमी प्रमोद सावंताक मुख्यमंत्री करपाक आमी नाशिल्ले. मनोहर पर्रीकार मेलो आणि प्रमोद सावंत फ्लुकान मुख्यमंत्री जालो. हाका तुज्यान म्हाका कारणीभूत धरूंक जायना. सेकंड, हांव जे आज उलयतां ते फुडें करतना आनी लोकांनी कित्याक डावट घेवचो म्हणजे हो जो तूं प्रश्न घालता, हे पयचे इलेक्शन एक मॅन्डेट आशिल्ली, एक सेमी फायनल आशिल्ली. बीजेपीचे आमी अगेन्स्ट झगडले
म्हजे मतदारसंघात लोकांक म्हजे गॅरंटी आहा की हांव तांचे खातीर झगडूंक शकता आनी बीजेपीच्या अगेन्स्ट झगडटा आनी एनडीएंतल्यान जो आमी भायर सरल्या हे फॉरएव्हर आमी भायर सरल्या हे लोकांनी आनिल्ले आहा म्हणून म्हाका मेजॉरिटी दिल्ली आहा 12तले 9 सीट जे जिखला हांव इज बिकॉज पीपल हॅव फेथ अँड ट्रस्ट that I will keep to my word that I will never join the NDA again in my life, political life. सो तुम्ही एनडीएचे भायर इलेक्शना टायमारूच भायर सरले, त्याच्या पयलीं कित्याक भायर सरोंक ना? इलेक्शनाक ते वोट घेवची म्हणून एनडीएतल्यान तुम्ही भायर सरले. ना 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 इलेक्शना खातीर भायर सरचे पडले कित्याक जे एनजीओज आमकां सपोर्ट करपाक आयले तांकां दिसलें की ही फॉर्मेलिटी जो आसूं पूण ही फॉर्मेलिटी तुवें कंप्लीट करपाक जाय आनी तांणी मागलें जे ते म्हाका सपोर्ट करून फुडें सरले म्हणून हांव भायर सरलो. नाजाल्यार म्हाका दिशिल्लें की जेन्ना म्हाका तांणी खोंट मारून भायर उडयला थंयच्यान जुलय 2019तल्यान एनडीएन आसपाची आनी भायर सरपाची कांय फॉर्मेलिटी इट वॉज जस्ट अ मियर फॉर्मेलिटी. तातूंत अर्थ कांय नाशिल्लो कारण आमी फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजीस वी वर चेक्ड आउट. सो तातूंतल्यान भायर सरपाचें आनी कितें आशिल्लें. यू विल बी विथ काँग्रेस, जसे पॅनल तुम्ही एकटा येऊन एक सपोर्ट घेतलो काँग्रेसीचो. आय विल बी विथ गोंय टू फॉर्म अ गोंयकारवादी सरकार. आज देशान आनी गोंयांत सगळ्या कडेन एकूच वारें व्हांवता आनी हे वारें म्हणटा तें अशें आहा की जो लोक विरोधी सरकार आसा ताका घरा धाडूंक जाय. काल लोकल बॉडी इलेक्शनान उत्तर प्रदेशान अयोध्येक, वाराणसीक, गोरखपूर जंय मुखेलमंत्री तांचो योगी आदित्यनाथ ताचो मठ आशिल्लो थंय पसून बीजेपी पडल्या. ही कित्याक पडल्या? ही सगळे कोविड महामारीचे मिसमॅनेजमेंट ताका डायरेक्ट रिजल्ट मेळिल्लो आहा. ममता बॅनर्जी कित्याक जिखली? कित्याक दीदी ओ दीदी म्हणून जी ती फकाणां करता ती लोकांक आवडूंक ना. जे 8 फेज पोलिंग जे केलें इलेक्शन कमिशनाक मॅनेज करून ते इतले सगळे चिटींग करून पसून बंगाली लोकांनी दाखोवन दिल्ले आहा की थंय तांचे लोकांचे कानान हे घालूंक शकता म्हणून. म्हाका दिसता गोंयचे लोक बंगाल्या इतलेच हुशार आनी गोंयचे लोक आमचोय दीस येतले, आमचेय दीस येतले आनी आमी तांकां धडो शिकयतले. येस. सो हेन्सफोर्थ काँग्रेसीन जर तुमकां असो सपोर्ट दिलो जाल्यार तुम्ही काँग्रेसी बरोबर वतले. त्या दिसा जे पॅनल तुम्ही आता म्युनिसिपालिटी इलेक्शनाक जसे पॅनल ठरयले, यू मे नॉट कॉल इट एज अ पार्टी, तुम्ही म्हणता तसे जे लोकांक जाय ते पॅनल घेऊन आपण वतलो म्हणटा, जाल्यार आर यू ओपन टू डू अ अलायन्स विथ काँग्रेस अँड गो अहेड विथ दॅट? I am open to do an alliance with all those who want to see the BJP government out, who don't want to bring the BJP government in by default, who want to have a pre-poll alliance so that people know very clearly that this is the alternative. You can't do it at the last moment. टुगेदर असपाक जाय आता टू डिफीट बीजेपी. ऑल ऑपोजिशन शुड बी टुगेदर. Of course, not only in Goa but in India also. Opposition तर एक जायना जाल्यार अल्टरनेटिव्ह क्रिएट जायना. विकल्प म्हणटा तो लोकां फुडें दाखोवंक जाय न्ही रे. विकल्पूच जर ना जाल्यार लोक तुका कित्याक सपोर्ट करतले? आमकां आमचे जे मडगांव सिवीक अलायन्स म्हणून जाका लोकांनी मत मारलें, दिगंबर कामतीचे मॉडेल मडगांव आनी म्हजे फातोर्डा फॉरवर्ड पॅनलाक जे लोकांनी आदार केलो हो कित्याक केलो? कित्याक आमी बीजेपीक विकल्प म्हणून हांगा क्लियर कट आयले. थंय आम आदमी पार्टी आशिल्ली, थंय अशे खूब जाण पयशे घेवन भाड्याचे बैल म्हणून राविल्ले, थोडे व्हडले व्हडले पक्षांची लेबलांय घेवन राविल्ले. पूण लोकांक सगळ्यांक खबर आहा हे भाड्याचे बैल हे पयशे घेवन मर्सनरी कशे उबे रावल्या मतां फोडपाक, तांकां लोकांनी मतां मारूंक ना. तशें बंगालाक जाल्लें आहा. बंगालाक ओवायसी आयलो नाल्यार आनी कोण गेलो तांकां वोट मारूंक ना लोकांनी. लोकांनी क्लियर कट एक पार्टीक वोट मारली जी पार्टी तांचो स्वाभिमान राखूंक शकता. आनी म्हाका खात्री आहा की असो जर विकल्प आमी तयार केलो जाल्यार लोक ह्या विकल्पाक सपोर्ट करतले. हय. आता तुम्ही जसे म्हणले की काँग्रेस इज वन ऑफ द पार्टी विच यू ऑलरेडी शोन की यू आर ओके विथ काँग्रेस आणि तुम्ही म्युनिसिपालिटी इलेक्शन लढून हाडले त्यांचा सपोर्ट घेऊन किंवा तुमचे त्यांना सपोर्ट म्हणा दोन्ही वाटेन अलायन्स. इट कॅन बी अ सम टाइप ऑफ अलायन्स. पण ते पर्रीकराचे तुम्ही लिगसी फुडें व्हरता. पर्रीकरा खातीर तुम्ही बीजेपी सरकारान आशिल्ले. तुम्ही खूप फावटी तुम्ही म्हणला की पर्रीकरा खातीर आपण सरकारान आशिल्लो आणि वेन प्रमोद सावंत आयलो तेन्ना तुम्ही सरकारांतल्यान भायर सरले. इट वॉज प्रॉमिस इन बिटवीन यू अँड पर्रीकर. सो काँग्रेस इज नॉट अगेन्स्ट दॅट. पर्रीकरान जे कितें केला ते सगळे काँग्रेस इज अगेन्स्ट दॅट अँड यू आर विथ दॅम. सो ते कशें कळपाक शकता? पर्रीकर खंय आहा?
पर्रीकार खंय आहा रे आता? ही इज नॉट देअर इन. सो वेर इज ही? पण हाऊ त्यांची डज जी ही कम इन द मेंटॅलिटी पिक्चर? आयडिया आणि ना ती ना ना त्यांची ना, जी ना, एक साधा प्रश्न हा, लिगसी पर्रीकाराची लिगसीचेर उलोवपाक आमकां रायट कसो? पर्रीकार गेलो न्ही, ताजी लिगसी काबार केली ताणी. पर्रीकारा बरोबर जे लोक कोण आशिल्ले तांकां आज स्थान खंय आहा? तांकां मारल्या मरे साऱ्याक. ताजो एजी आशिल्लो, ताजो कोण सॉलिसिटर जनरल आसलो, तांचे कितें जालें? पर्रीकाराच्या चल्याची स्थिती कितें जाल्या? सो खंय आहा ते पर्रीकारा बरोबर आशिल्ले लोक ताजी लिगसी फुडें व्हरूंक बीजेपीन रावंक शकता. आनी पर्रीकाराची लिगसी दवरल्या. आमचे फातोर्डा मतदारसंघात आमी एक रस्त्याचें नांव पर्रीकाराचें घालूंक सोदताले. ह्या सरकारानूच तें नांव हाडयलें. हे बीजेपीच कावन्सिलरांनी जे भाई म्हणून नांव घालतात, जे आपल्या पॅनलाच्या फाटल्यान बाईचो फोटो घालतात, तांणी ताचें नांव घालपाक ओपोज केलें. सो पर्रीकाराची लिगसी आनी उरली खंयची? आणि आज पर्रीकार ना, सो ही डजंट बिकम पार्ट ऑफ द डिस्कशन. नाव दिस इज अबाउट गोंयकारवादी सरकार. पर्रीकार पासून जेन्ना गव्हर्नमेंटान फॉर्म केलो तेन्ना ताणें अमित शाहचे उजीर सांगलें की हो सरकार बीजेपीचो न्ही म्हणून, हो गोंयकारपणाचो सरकार म्हणून, विथ अ कॉमन मिनिमम प्रोग्राम. सो तशें आमी आज पर्रीकार इज नो लॉंगर पार्ट ऑफ द डिस्कशन. ही इज गॉन. सो वी कॅनॉट ब्रिंग हिम इन द पिक्चर एंड आय विल नॉट ब्रिंग हिम इन द पिक्चर. ओके. दुसरी गजाल, व्हेंटिलेटराचेर एक मदींच विशय आयलो. डॉक्टर व्यंकटेश म्हणटा त्यांच्यानी व्हायरल जालो एक व्हिडिओ. त्यांच्यानी म्हणलें की करप्शन हा भरपूर व्हेंटिलेटराचेर. एक 2 लाखाचे व्हेंटिलेटर मदींच 6-7 लाख भरपूर करप्शन केलें आनी गव्हर्नमेंटान घेतलें म्हणटा. व्हॉट यू फील ऑन इट? तुमचें कितें म्हणणें? I don't know the details of the corruption or what, but I think that should be a white paper on the availability of ventilators. आज हायकोर्टान तांकां सांगिल्लें आहा 200 व्हेंटिलेटर तुमी घेतले, ते खंय घाले, ताचो वापर कसो जाता, ताका डॅशबोर्ड जाय पडटा. डॅशबोर्ड कॉन्स्टिट्युएन्सी वायज डॅशबोर्ड आसची म्हणून हांव डिमांड करीत आहा की what is the availability of your beds, how many beds are ICU beds, how many with oxygen concentrators, how many with ventilators, what is even the vacancy and the facility of crematoria म्हणटा ती. हे सगळे म्हाका दिसता डॅशबोर्ड कॉन्स्टिट्युएन्सी वायज डॅशबोर्ड जावपाची गरज आहा. ती हे सरकार करपाक अपयशी ठरल्या. आनी म्हाका दिसता की हातून करप्शन पसून जर इन्वॉल्ड आहा तें व्हायट पेपरान भायर येवपाक जाय. दुसरें म्हणल्यार विश्वजीत राणेन क्लॅरिफिकेशन दिवपाची गरज आहा की ताजे दर ताणें ह्या आमचे कोण ते तांचे ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलाक प्रोविजन केल्लें आनी दर पयशे आशिल्ले. हॅलो, येस. जाल्यार हे कितले प्रपोजल ताणें सरकारा कडेन धाडले, कितले प्रपोजल मुखेलमंत्र्या कडेन धाडले आनी कितले पास जाले? ना जाल्यार द ब्लेम रिमेन्स विथ विश्वजीत राणे, ऑनरेबल विश्वजीत राणे. ही हॅज टू बी व्हेरी क्लियर. ताणें जर प्रपोजल करून मुख्यमंत्र्याक धाडिल्ले आनी ते जर थंय बंद जाल्ले, पास जावंक ना, तर गोंयचे जनतेक सांगपाची गरज आहा. बिकॉज अदरवायज this blame game is not going to take us anywhere. Both of them should resign in that case. See, the point is Goan people are dying either because there is a ego hassle between Vishwajit Rane and the chief minister, or because both of them are not interested, or because the party that has formed the government believes that livelihoods matter more than lives. For them, Goinkar lives don't matter. So whether there is corruption also involved. White paper coming out with the white paper on oxygen availability. Kitlo oxygen ha? Kitle expenses government and kitlo part of the budget. See, it is going to be my demand even in the High Court that how much of the budget of the Goa government is being spent on pandemic. This has to be clarified by the chief minister, by the government very clearly. आज टुरिझमाचे बजेट, ऑनलाईन टुरिझम टेंडर काढलो 27 कोटी रुपयांचो थोडे दीस पयलीं. कित्या खातीर जाय तो? अरे गोंय आसा लॉकडावनान, कसलो टेंडर काडटा तूं? व्हॉट आर यू ट्रायिंग टू सेल इन गोवा? So all that money should be used to buy ventilators. All that money should be used to have jumbo centers, to have more hospital beds, to have more nurses. You have to incentivize the nurses. Well, how will they do with that? He health workers asa, why should they put themselves at risk? What is the added incentive? See the incentive that they gave in Bombay. आता जशें आमी उलयता, आयची सध्या मॉर्टेलिटी बुलेटीन येयल्ली आसा. 58 डेथ्स आयज आसा आनी तातूंतले 35 जीएमसीनूच आहा.
35 डेथ्स आर इन जीएमसी. टोटल 58 डेथ जस्ट ब्रेकिंग आताच आमकां आयिल्ली आसा. आणि हे लाईव्ह जशी आमची इंटरव्यू चालू आहा तितून लोकांनी सुद्धा प्रश्न विचारला, हे ऑक्सिजन सिलिंडराचे भितर करप्शन आसा काय कितें? बिकॉज एवरी डे ऑक्सिजनाचो इश्यू चाललो आसा. लोक तुमचे व्ह्यू हेजेर आयकूंक सोदता. स्कूप म्हणून जी एजन्सी आहा जी ऑक्सिजन सप्लाय करता हाका कंप्लीट मोनोपली दिल्ली आहा आणि जे दुसरे दोग तीग जे सप्लायर आशिल्ले तांणी धंदोच बंद केलो हे सगळ्यांक खबर आहा. So creating monopoly for certain people has led to oxygen shortage in Goa, which could be oxygen म्हणतो finally produce कसा जाता? Oxygen is produced from air there. So what is the big deal? बरे PM केअर फंडांतल्यान 2 ऑक्सिजन प्लांटा कितें पास जाल्ली म्हणटात. आज मेरेन कित्याक घालूंक ना ती? कोणे हाडायली? खंयचो ब्युरोक्रेट रिस्पॉन्सिबल आहा? He should be taken to task. See, Allahabad High Court yesterday had said that the people responsible for oxygen shortage causing deaths, this has to be treated as genocide. Murder cases should be filed against these people. This is what is the judgment of the Allahabad High Court. So if Allahabad High Court could make this aversion or could make this observation, then I think it is applicable to Goa also. गोंयांत हे ऑक्सिजन मोनोपोली करून लोक जे मेल्यात आणि लोक जे मरतात, आज जे 58 कितें जाला फिगर, हाका रिस्पॉन्सिबल कोण? आज एक ऑक्सिजन बेडाक 3 लोक न्हिदल्या जीएमसीन, हे सगळ्यांक खबर आहा. हे सांगून हांव लोकां कडेन मागता, पांय हात जोडून मागता की बाबा मातशे दुयेंत जावं नाका. फुडली खबर म्हणजे अशी आहा की रेमडेसिवीर म्हणटा तें जे वखद जे इंजेक्शन जाय पडटा लायफ सेविंग, हे इंजेक्शन सोंपलां. हे हॉस्पिटलांनी ना, हे जीएमसीच्या फार्मासीन ना. So that means people are completely at म्हळ्यार they तांणी तांचो देवानूच तांकां साल्वार करूंक शकता, हो सरकार साल्वार करूंक शकना. आनी देव कितें करतलो जेन्ना ह्यो वस्तू ना तेन्ना? सो हाजे खातीर म्हाका दिसता की this is a matter which has gone out of hand. There has to be strong judicial intervention immediately. Good officers should be taken on board, or this is like a war cabinet should be formed. This is a war-like situation. Oppositionan चड एक्सपिरियन्स आशिल्ले लोक आहात, तांची मदत कितली घेतल्या हे सरकारान हो प्रॉब्लेम सॉल्व करपाक? हो प्रमोद सावंत एडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स कितले आहा आणि खंयच्या मंत्र्याक तेंचे भितर एडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स आहा? आणि तांचोच आमदार बाबू मंचरात म्हणटा की अर्ध मंत्री कामूच करनात म्हणून. जाल्यार हे मंत्री जाय कित्याक? जेन्ना वर्ल्ड वॉर 2 जाले तेन्ना इंग्लंडाक वॉर कॅबिनेट म्हणून जाले. वॉर कॅबिनेट म्हळ्यार कितें जालें? जो ओपोजिशनान चड बोबाटो आशिल्लो विन्स्टन चर्चिल ताका काडलो आनी प्रायम मिनिस्टर केलो, बिकॉज ही वॉज गिविंग पीपल द स्ट्रेंथ टू फायट जर्मनी. आज आमकां स्ट्रेंथ खंयच्यान आहा? आमकां कांयच स्ट्रेंथ ना. वी आर जस्ट सेइंग की एवरीथिंग इज गॉन आउट ऑफ हँड. कशें? सो आता मेन example that you can when you have an example in Bombay where you can chase the virus, why that cannot happen in Goa? So why don't opposition all united come together at least to supply oxygen to the people who are in need? आता 2-3 दिवस आम्ही पळयले की लोकांक त्यांच्यानी जीएमसी तुम्ही भायल्यान इमर्जन्सी. This is very irresponsible of you. First thing, opposition supplying oxygen is like opposition becoming government. Opposition no, helping people. I'm saying helping people. I'm telling you नी हांव आतां ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हाडटा म्हजे कॉन्स्टिट्युएन्सीक हेल्प करपाक, पूण हाऊ मच मनी डू आय हॅव? डू आय हॅव द मनी टू सप्लाय द होल ऑफ गोवा? Is it possible? So that is why there is a budget. So when there is a budget, the budget has to be utilized for public welfare. You can't expect the opposition to spend that budget. So even this question is wrong of yours. See, no, I'm saying we can help the government. We can help the government. Helping it. आम्ही करतात ना रे, आमच्यान जात तितलें करता, पूण कितें करतलो तूं? The oxygen through concentrator which we are going to give can only last till you reach the ventilator. Now if there is no ventilator, what can happen afterwards? See, I have an ambulance. At best I can bring you to the hospital, but I cannot give you a bed in the hospital. So the bed has to be available. Whose job is it to get the bed? Is it not the government's job? So you cannot blame the opposition for something which the government has not done. Correct. And if they cannot run the government, they should resign. We will run it.
सांग बरं तांकां सोड म्हणून सांग. Yes. We will put things in order. This is my Correct. challenge to the government. तांच्यान जर जायना सोडचे आमी जाग्यार उडयतात. सो बिफोर आय वाइंड अप ऑलमोस्ट टाइम सोंपला. लास्ट तुमकां क्वेश्चन की वॉट यू वील सजेस्ट टू द मे बी गव्हर्नमेंट ऑर मे बी पीपल ऑफ गोवा. तुमकां कितें दिसता की ह्या भयंकर सिच्युएशनांतल्यान जे आमी इतले हाय लेवलार पाविल्ले आसा, सोल्युशन वॉट यू फील द सोल्युशन? इज इट ओनली लॉकडाऊन 15 days लॉकडाऊन इज द सोल्युशन, और वॉट यू फील वी शुड डू राइट नाउ? First thing is lockdown is necessary to break the chain. One. Two is that negative certificate घेऊन RT-PCR test negative certificate घेऊनच लोकांक भितर घेवंक जाय. Three is that health facilities, there should be a dashboard, constituency wise war for showing the availability of oxygen. Hello. Yes. Hello. Yes, we are there. Availability of oxygen, availability of ICU beds, availability of remdesivir, and vaccines, vaccination programs. You have to shut the place down for 56 days. See that outsiders don't come into the state and vaccinate the whole state. 15 lakh लोकांक vaccine दिवपाक व्हडलो issue ना. मार तांकां 56 days everybody will become immune. See, you should understand, this COVID situation is like a wildfire. You cannot douse that wildfire, but you should not have more fires. So what you have to do is, you have to see to it that either the community is injected or it is infected. So herd immunity जावन लोकांक मारप हे म्हाका दिसता बीजेपीचे सदांच तकलेन आशिल्ले. पयलींच्यान ते हर्ड इम्युनिटीचे उतरां करताले. आज हर्ड इम्युनिटी करपाक वॅक्सिन आयिल्ले आहा. वॅक्सिनेट करा मरे, एग्रेसिवली वॅक्सिनेटेड, मेक इट अवेलेबल फ्री. आज कॉलेजींनी भुरग्यांचे सगळ्या कडेन रोल केला. Call the students to college and vaccinate them. Let students get vaccinated. You have a drive-in center for vaccination. गाडी येऊन घरा येऊन वॅक्सिन मारून वता. जाऊ बरं ते. Spend that 300 crores which you have got in the 60th year of liberation. Liberate Goa from COVID. Spend that Yes. entire money on vaccination and lock it down for 56 days. We will be like Israel. Israel locked Okay. it down for 56 days. They are now even without a mask. आमच्यान करूया आता कित्याक जायना? But where Yes. there is a will, there is a way. I believe the government does not have the will, therefore they can't find a way. ओके. येस विजय बाब, थँक्यू व्हेरी मच. देव बरें करूं. तुम्ही खूप मोकळेपणान आणि स्ट्रेट फॉरवर्ड खुबश्यो गजाली उलयले आणि गोंयच्या लोकांचे खुबश्यो गजाली क्लियर कट सांगले तुमचे जे मनान आहा ते. आणि थँक्यू फॉर कमिंग लाईव्ह विथ अस. थँक्यू व्हेरी मच. Thank you. Yeah. थँक्स. हे आशिल्ले विजय सरदेसाय, आमचे फातोडाचे आमदार, आणि त्यांच्यानी खुबश्या गजालींचेर क्लियर कट उत्तरां दिल्ली आसा. जशे आमी तांकां प्रश्न विचारले. मेन ते म्हणटा लिबरेट गोवा विथ दीस कोविड एकदाचो वचोनी भायर, आणि सरकारान खुबशी गजाली सिरियसली घेवपाची गरज आसा. आणि आता लॉकडावनाची खूप गरज आसा तशेंय तांचें म्हणणें आसा. आणि जे बॉर्डरीचेर आसा ते नेगेटिव्ह सर्टिफिकेट घेतल्या शिवाय गोंयान एंट्री दिवपाची ना. हेजेर आतां कोर्टांतल्यानूय ऑर्डर येवपाची आसा. आणि थोड्या दिसांनी हे सगळ्यो गजाली जाग्यार पडपाच्यो आमी इच्छीत आसा. ऑक्सिजन सप्लाय जो आसा तो जीएमसीन म्हाका दिसता सरकारान हेजेर खूब काळजी घेवपाची गरज आसा. आणि हे स्मुथन जावपाची खूब गरज आसा. ह्या गेल्या 2-3 दिसान एवरी इवनिंग वी ऑल्सो गेट अ कॉल एज अ मिडिया पर्सन, आनी लोक आमकां सुद्दां फोन करता की ह्या वॉर्डान ऑक्सिजन कमी जाला, त्या वॉर्डान ऑक्सिजन कमी जाला. म्हाका दिसता हे स्ट्रीमलायन खूब करपाची गरज आसा. अशेच कार्यक्रम, अशेच इंटरव्यूज घेवन आमी परत तुमच्या फुड्यान येतले. पळयत रावात तुमचो चॅनल प्रायम टीव्ही.